नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार मंडळी. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सगळ्यांनाच कुठेतरी शांतता हवी असते, नाही का? पण ती सहजासहजी मिळत नाही. तर हजारो वर्षांपासून चालत आलेलं एक तत्व आहे जे आपल्याला हा मार्ग दाखवू शकतं. आज आपण तेच तत्व समजून घेणार आहोत. ही कला आहे अलिप्त जगण्याची. चला तर मग सुरू करूया. ही ओवी आहे संत तुकारामांची. ठेविले अनंते तैसेच राहावे चित्तासावे समाधानी. म्हणजे काय? तर देवाने जसं ठेवलंय त्यात समाधानी राहावं. बघा, किती सोपं वाटतंय ऐकायला, पण या साध्या ओळींमध्ये ना समाधानाचे खूप मोठं रहस्य दडलंय. आणि हेच रहस्य उलगडण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार. तर ही गोष्ट आहे आर्यन नावाच्या एका तरुणाची. आणि त्याचा प्रॉब्लेम खरं तर आजकाल आपल्या सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. तर एका गावात ना आर्यन नावाचा एक तरुण राहायचा. एकदम हुशार, मेहनती आणि स्वप्न तर आभाळा एवढी मोठी. त्याला आयुष्यात सगळं काही हवं होतं. पैसा, नाव, यश, सगळं. आणि त्यासाठी तो जीवाचं रान करायलाही तयार होता. पण एक प्रॉब्लेम होता. इतकं सगळं करून सुद्धा त्याच्या मनाला शांतता नव्हती. त्याचं मन सतत एका विचित्र भीतीने, टेन्शनने आणि काळजीने भरलेलं असायचं. म्हणजे बघा, तो धावत तर होता, पण आनंदाकडे नाही, तर फक्त अस्वस्थतेकडे. आता काय होतं की जेव्हा स्वतःच्या प्रयत्नांनी काहीच मार्ग सापडत नाही, तेव्हा आर्यन एका ज्ञानी साधूंकडे जातो. आणि इथूनच त्याच्या गोष्टीत एक खूप इंटरेस्टिंग टर्न येतो. आर्यन आपलं सगळं दुःख त्या साधूंना सांगतो. साधू महाराज सगळं शांतपणे ऐकून घेतात, काहीच बोलत नाहीत. फक्त त्याला सोबत घेऊन नदीच्या काठावर जातात. आता आर्यनला काही कळेना की हे साधू महाराज मला इथे नदीकिनारी का घेऊन आलेत, पण तो काही न बोलता त्यांच्या मागे जातो. तिथे गेल्यावर साधू त्याला म्हणतात, तुझा हात पाण्यात घाल. आर्यन हात पाण्यात घालतो आणि मग ते सांगतात, आता मूठ उघड. मूठ उघडताच काय होतं? पाणी वाहून जातं, हाताला चिकटत नाही. तेव्हा साधू त्याला जीवनाचा सगळ्यात मोठा धडा देतात. ते म्हणतात, हे बघ, जसं हे पाणी तुझ्या हातात आहे पण हाताला चिकटून राहत नाहीये ना, तसंच जीवन जगायचं. सगळं असू दे जवळ, पण कशालाच मनाला चिकटू देऊ नकोस. आणि तो क्षण आर्यनसाठी एका मोठ्या साक्षात्कारासारखा होता. त्याला कळलं, अरे, प्रॉब्लेम वस्तू किंवा यश मिळवण्यात नाहीये. प्रॉब्लेम आहे त्यांना घट्ट पकडून ठेवण्यात, त्यांना चिकटून राहण्यात. ही जी आसक्ती आहे ना, हीच माझ्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. तर आर्यनला जी गोष्ट कळाली ती म्हणजे अलिप्तता. आता हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण चला आपण तो अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कारण काय होतं की अलिप्तता म्हटलं की लोकांना वाटतं सगळं सोडून द्यायचं, संन्यास घ्यायचा. पण तसं अजिबात नाहीये. अलिप्ततेचा अर्थ जबाबदारीपासून पळून जाणं नाही, तर मनावर कोणतंही ओझं न घेता प्रत्येक गोष्ट पूर्णपणे जगणं. हा आहे त्याचा खरा अर्थ. सगळं करा, पण त्यात अडकून पडू नका. म्हणजे बघा, आपल्याकडे नोकरी, पैसा, नाती, यश सगळं काही असू द्या, काहीच हरकत नाही. पण आपल्या आनंदाची किल्ली, आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल ह्या गोष्टींच्या हातात देऊ नका. त्यांना आपल्या मनःशांतीवर राज्य करू देऊ नका. नाहीतर काय होईल? गाडी आपली, पण चालवणारे दुसरेच कोणीतरी. आणि जेव्हा आपण असं जगायला शिकतो ना, तेव्हा त्याचे फायदे खूप आहेत. काय काय बदलतं आपल्या आयुष्यात, चला बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपला स्ट्रेस, आपलं टेन्शन कमी होतं. दुसरं, अपेक्षा भंगामुळे होणारा जो त्रास असतो ना, तो खूप कमी होतो. तिसरं, आपली नाती जास्त सुंदर होतात, कारण आपण अपेक्षांचं ओझं टाकत नाही. चौथं, साहजिकच मन शांत राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला आत्मविश्वास वाढतो, कारण मग आपलं सुखदुःख बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहत नाही. ठीक आहे, तर या सगळ्याचा सार काय? यातून आपल्याला काय शिकायचं आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं फोकस कुठे असायला पाहिजे. बघा, आपल्या हातात काय आहे? फक्त प्रयत्न करणं, बरोबर? जेव्हा आपलं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर, आपल्या प्रयत्नांवर असतं, तेव्हा आपल्याला काय मिळतं? शांती, स्थैर्य, आत्मविश्वास. पण या उलट जेव्हा आपण परिणामाला चिटकून बसतो, काय होईल, कसं होईल, तेव्हा काय मिळतं? फक्त चिंता, भीती आणि दुःख. खरं स्वातंत्र्य हेच आहे की आपण वस्तू वापराव्यात, पण त्यांचे गुलाम बनू नये. त्या आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही. तर जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारून बघा की आपल्या आयुष्यात असं काय आहे जिथे आपलं मन सारखं अडकून पडतं. ती एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादा विचार असेल. असं काय आहे जे आपल्या मनःशांतीच्या आड येतंय? यावर नक्की विचार करा.
मित्रांनो, दिवा अंधार दूर करतो तर ज्ञान हे अज्ञान दूर करतं. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करून ज्ञानाचा उजेड पसरवा. विज्डम प्रवाह ज्ञानधारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.